श्रीराम संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, डंखू धाविती विखार काळ सर्प, आशा ममता देही भेडी, सुसरी करिता ती तडा तोडी, नेऊन दुःखाचे साकडी माझी घालिती, अहंकार नकरे उडविले, नेऊन पाताळी बुडविले, तेथून या सोडविले नवचे प्राणी, काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मद मत्सर ओहटेना, बोली पडिले वासना धामीन पडली गळा, घालून वेटाळे वमी गरळा, जीवालाळी वेळोवेळा भयानक, माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, उडता येईन सोडी तुझे. ते पुढचे वाचायचे. हा अध्याय आहे श्रीमद दासबोधाचा 3रा अध्याय, बरोबर. आणि शेवटचा समासात आलेला आहे 10वा. समासाचं शीर्षक आहे वैराग्य. वैराग्य निरूपण आहे. फार महत्वाचं आहे सगळं हे. पूर्ण समास जो आहे ना, तो आधीच्या 9 समासामध्ये जे आलेला आहे, जन्म दुःख म्हणून काय आहे, जन्म म्हणून कसा दुःखमय आहे, हा सगळा जो अनुभव येतोय तुम्हाला आम्हाला सगळ्यांना, त्याचं वर्णन आहे 9 समासांमध्ये. आणि मग काय होतं, जो भाग्यवान आहे त्याच्या बाबतीत काय होतं ते आता ह्या समासामध्ये वैराग्य. पुढच्या वाचा. जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागे त्यासी, माझेने घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे. अनिशी ज्या भगवंता, सकल जीवांची लागली चिंता, मेघ वरुषे जयाची सत्ता, सिंधू मर्यादा धरी, पृथ्वी धरिली धराधरे, प्रगट होई जे दिनकरे, ऐसी सृष्टी सत्ता मात्रे, चालवी जो का, ऐसा कृपाळू देवादिदेव, नेनवे जयाचे लाघव, जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे, ऐसा सर्वात्मा श्रीराम, सांडून धरिती विषय काम, ते प्राणी दुरात्मे अधम केले पावती. रामे विन जे जे आस, पितुकी जाणावी निराश, माझे माझे सावकास शिनची उरे, जयास वाटे शिण व्हावा, तेने विषयो चिंतित जावा, विषय न मिळता जीवा तगबग सुटे. आता लक्षात घ्या, ते श्रीराम म्हणून उल्लेख आलेला आहे. तर हा श्रीराम म्हणजे कोण, बरोबर. आणि दुसरा उल्लेख इथे आलेला आहे विषय. हे विषय म्हणजे काय हे समजलं पाहिजे, आणि श्रीराम म्हणजे कोण हे समजलं पाहिजे. 2 गोष्टी आहेत. तर पहा, तुम्ही आम्ही आपण सारे, तुम्हा आम्हाला हा जो अनुभव येतो आहे, हा आता सगळ्यांना अनुभव येतोय, तो कसला अनुभव आहे. उत्तर काय, जन्म म्हणून जे काही आहे त्याचा अनुभव आहे. हा जन्म अनुभव म्हणून कोणता आम्ही समजतोय की हा माणसाचा जन्म आहे, आणि अनुभव येतोय तो सुख दुःखाचा अनुभव येतोय. आयुष्य म्हणजे, जीवन म्हणजे जो अनुभव येतोय तो सुख दुःखाचा अनुभव आहे. आणि साधू संत असं म्हणतात की सुख पाहता जवा पाळे, दुःख पर्वताई वढे, असा सर्वांचा अनुभव आहे.
सुख सुख म्हणून आम्ही शोधतो, पाहतो, अनुभवायला जातो, पण ते सुख केवढ्या जवा एवढं आहे. तीळ म्हणून तीळ खाली जव पाहायला मिळत नाही. तीळ माहिती आहे सगळ्यांना, एवढं असं जवा एवढं सुख आहे. आणि दुःख पर्वता एवढं आहे, डोंगरा एवढं आहे, सगळं दुःखमयच आहे. तर हे दुःख का भोगावं लागते आणि सुख थोडं का? ते इथे जो उल्लेख आलेला आहे, विषय म्हणून जो उल्लेख आलेला आहे, काय ग विषय जनित काय तर आहे बघा. ठीक आहे, हा. तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांचा अनुभव येतोय प्रत्येकाला. तर हा अनुभव का यायला सुरुवात झाली, कसा यायला सुरुवात झाली, याचा आरंभ झाला कुठून? जन्म म्हणून जे काही स्वीकारलं प्रत्येकाने, ह्याचा हे कसं आहे, जन्माचे ते मूळ ते काय आहे, तर ते इथे जो आपण पाहिला शब्द आला श्रीराम. श्रीराम ते मूळ आहे. श्रीराम म्हणून जे आहे ते मूळ आहे. आता उल्लेख आला म्हणून श्रीराम शब्द वापरलाय आजच्या दिवशी सुद्धा. तर हे मूळ म्हणून जे ते प्रत्येकाचं स्वरूप आहे. आम्ही म्हणतो त्याला परम आत्मस्वरूप, परमात्मा, ते मूळ आहे. मग ही जी अनुभवाची आताची अवस्था आहे ती नंतर आलेली आहे, ही खरी नाहीये. ही जी आम्ही जीवनानुभव जो काही घेतोय आयुष्याचा म्हणून, ही नंतर आलेली अवस्था आहे. मूळ जे आहे ते सत्य आहे, ते सत्य आहे, ते स्वरूप आहे, ते परमात्मा आहे, ते श्रीराम आहे. बस हे समजून घ्या मुळामध्ये पहिलं. आणि मुळापासून खाली आलो आम्ही खाली आलो. मूळ राहिलं बाजूला, असं म्हणूया की वर. मूळ राहिलं वर. ऊर्ध्व मूलम अधशाखम असं म्हटले भगवद्गीतेत. तर मूळ जे आहे ते वर आहे आणि हे शाखा सगळ्या ज्या पसरलेल्या आहेत विषयांच्या, बरोबर, वेगवेगळ्या गुणप्रवृद्धा विषय प्रवाहाला, तो गुणांचा अनुभव आलेला आहे सगळ्यांना. गुणानुभव येतो आहे. तर गुणानुभव येतोय कोणाला? आम्हाला गुणानुभव येतोय. अनेक विषयांचा अनुभव येतोय. प्रपंचाचा अनुभव येतोय. कोणाला? आम्हाला. काय येतोय? ह्या सगळ्याचा अनुभव काय येतोय? तर जन्म म्हणून जे काय आलेलं आहे, दुसरी अवस्था, ती अवस्था खरी मानली आणि त्याच्यामध्ये गुरफटलो. आणि मूळ जे आहे त्याचा पत्ताच नाहीये कोणाला, आम्हाला. ते काय आहे, कसं आहे, म्हणजे त्याला आपण विसरून गेलो आणि म्हणून जन्माचं दुःख भोगत बसलोय. तर हे कसं झालं? सद्गुरूंनी आम्हाला काय शिकवलंय? दासबोध आम्ही वाचतोय, तर ते समजून घेण्यासाठीच वाचतोय आम्ही दासबोध. हा अनुभव कसा आणि काय, त्याचा अर्थ काय आणि मुळामध्ये काय आहे, ते कसं काय आहे. मुळाचं मूळ स्वरूप म्हणून, परमात्म स्वरूप म्हणून, परम आत्मस्वरूप म्हणून, देवाधिदेव म्हणून, श्रीराम म्हणून, आणि आपण म्हणतो ते सद्गुरु तत्व म्हणून, स्वरूप म्हणून. ते मूळ काय? तर पहा, मुळामध्ये जे आहे ते आहे.
जिथे काहीही नाही. ते जे आहे त्याच्या ठिकाणी त्याच्या ठाई काय आहे तर केवळ ते आहे म्हणजे असणेपणा आहे. त्याला म्हणतात सत. त्याला म्हणायचं सत आहे. सत त्याचा आहेपणा, त्याचा तो स्पर्श झाला, गुणाचा स्पर्श झाला, आहेपणाचा, असण्याचा. कोणाला? मूळ असं जे परमात्मा स्वरूप आहे त्यालाच जाणवला आपला स्वतःचा असणेपणा, सत. आता बघा, त्या असणेपणात आहे असणेपणा आहे. आपण आहे भाव नाहीये, तिथे आहे. मग ते असणेपणाचं तिथे ते ज्ञान आहे, शुद्ध ज्ञान आहे असणेपणाचं. आहे असं ते ज्ञान म्हणजे ती शुद्ध जाणीव आहे. कोणाला आहे? कोणाला लक्षात घ्या, परमात्म्याला आहे. आणि त्या आहेपणाच्या जाणीवेमध्ये मग थोडी स्पंदन त्याला आपण म्हणतो हालचाल, मुवमेंट, हालचाल. तो रजोगुण आहे. मूळ सत, नंतर हालचाल, तो रजोगुण झाला. क्रिया रजोगुण, हालचाल. आणि त्या क्रियेचा काहीतरी आहे असा अहम भाव त्या असणेपणाच्या ठाई निर्माण झाला. तो तमोगुण झाला. म्हणजे सत्व, रज, तम. याचा अनुभव तुम्ही एका जागी बसा, शांत बसा, काही करायचं नाही असं म्हणून बसा एका जागी. आपणच परमात्मा आहोत. बसा, काही पाहायचं नाही, काही हालचाल करायची नाही, काही आठवायचं नाही, काही नाही, बसायचं नुसतं. किती वेळ बसता येतो पहा. काही करायचं नाही, काही करायचं नाही, नुसतं बसायचं. किती वेळ बसू शकतो? तो जो असणेपणा जाणवायला लागेल तोपर्यंत नुसतं आहेपणा आहे. मी सुद्धा नाही, आहे तोपर्यंत बसा. आणि तसं बसल्यावर किती वेळ तसं राहता येतं ते पहा. मग तिथे सत असणार. थोडस इकडे तिकडे तरी बघताय, काहीतरी शब्द तरी उमटतोय, काही करावं असं वाटतंय, हालचाल करावीशी वाटत, तो रजोगुण निर्माण होतो. मग उठता, हे उचलता, ते उचलता, हे करता, ते करता, काहीतरी मागचं आठवतं, मग ती क्रिया धर्म सुरू होतो. तो तमोगुण सुरू झाला आणि त्याने पुन्हा ती सृष्टीचा स्पर्श घेतला. हे पाहतो, ते उचलतो, अमुक करतो, ते मुकतो, ह्याला फोन लावतो, मोबाईल घेतोय, वाचायला जातोय, काही गाणं म्हणायला जातोय, डान्स करायला जातोय, आणि काय काय क्रिया. हे सगळे तमोगुण, विषय जनित. मूळ कोण आहे, कसा आहे बघा. आता तुमच्या ठाईच तपासा स्वतःला. त्याला तो मूळ जो आहे तो तू नाहीस, तोच वावरतो, तोच सगळं करतोय. सुख दुःख म्हणून जे काही आहे, आवड निवड म्हणून जो काही, भांडण तंटा म्हणून जे काही आहे, प्रेम असूया द्वेष, जे काही आहे त्याचा अनुभव येतोय कोणाला? लक्षात घ्या. ह्याला म्हणायचं अध्यात्म. हे जेव्हा तुमच्या लक्षात यायला सुरुवात होणार तेव्हा तुमच्या अध्यात्माची वाटचाल सुरू झाली. लक्षात घ्या. प्रपंच म्हणजे 5. आता बघा हे सृष्टी निर्माण,
ते जे परमात्म तत्व आहे, परम आत्म आपणच ते, म्हणून आत्म म्हणायचं परमात्मा. त्याच्या ठाई सत रज तम, आणि तमातून 5 म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश आहे असं जाणवलं. आहे असलेपणाची जाग आली त्याला मुळात जो आहे परमात्मा त्याला जाग आली आहे. आणि जाग आली म्हणजे जाग शब्द बघा, जाग आली त्याला, जागा तयार झाली. जागा म्हणजे आकाश. काय मॅडम, जागा तयार झाली, जाग येली ते का परमात्मा, जाग येली जागो झाल्यावर त्या का सगळा आकाश उभा राहिला. ते आकाश निर्माण झालं. आकाश तत्व, आकाशामध्ये ती हालचाल आहे, वायू आहे. वायूची घिसणी झाली, घर्षण झालं, अग्नी निर्माण झाला. अग्नीच्या ठाई त्याच्या तळाला शीतल बघा ज्योत पेटते, त्याच्या मुळाशी तुम्हाला निळसर भाग दिसतो. म्हणजे अग्नीच्या ठाई जलतत्व आहे. आणि जलतत्व पुन्हा आळून घट्ट झालं, ती धरा म्हणजे काय पृथ्वी. म्हणजे प्रपंच निर्माण झाला आणि सगळं हे जगत अवडंबर निर्माण झालेलं आहे. क्षणार्धात आहे हे सारं. क्षणार्धात सृष्टी निर्माण होते आणि तुम्ही पाहायचं बंद केलं की सृष्टी नाहीशी होते. असं आहे खरं. तुम्ही लक्ष नाही दिलं, हे विषय म्हणून जे काही आकार आणि प्रकार दिसत आहेत इकडे तुम्ही लक्ष देता, त्यांना लक्षात घेता, तेव्हा ते तुमच्यासाठी खरे झाले. नाहीतर जर तुम्ही बघायचं सोडून दिलं या विषयांकडे की ते तुम्हाला त्रास देणार नाही. आकारा प्रकाराकडे बघायचं नाही, मग जगदानुभव तुमचा ताबडतोब बंद होणार, तिथल्या तिथे बंद होणार. झोपेत डोळे मिटता, जग विसरता. जग तुम्हाला त्रास द्यायला येतं का? सगळ्याचा विसर जिथे होतोय तिथे फक्त तुम्ही उरता. फक्त ते अज्ञानामुळे कळत नाही. झोपेत अज्ञान आहे ना, त्यामुळे कळत नाही. पण केवळ तुम्हीच असता मुळाशी, तुमचे तुम्ही असता परमात्मा स्वरूप म्हणून, फक्त अज्ञानामुळे कळत नाही. मग हेच जागृतीमध्ये घडलं पाहिजे. जागृतीमध्ये काय घडलं पाहिजे? जागेपणीच हे अवघे जे विषय उभे राहिलेले आहेत जगदानुभव म्हणून, त्यांच्यावरच लक्ष काढून घ्यायचं. आणि लक्ष कुठे गेलं पाहिजे? जे अलक्ष आहे मुळामध्ये, तू म्हणून, स्वतः म्हणून, स्वय म्हणून, निज स्वरूप म्हणून जे अलक्ष आहे, अलक्ष लक्षणी पाहे निज वस्तू, ते घडलं पाहिजे. आपण आपल्याला ध्यानात घ्यायचंय. मेडिटेशन करणं, ध्यान करणं म्हणजे काय? तर आपण आपल्याला पाहायचंय मुळामध्ये आपण कसे आहोत, स्वरूप म्हणून आपण कसे आहोत ते पाहायचंय. त्याच्यासाठी हा परमार्थ आहे. ह्या दशकामध्ये सर्व दशक 9 समासामध्ये हे जन्म दुःख त्याचा अनुभव काय येतोय, कसा येतोय आणि कसा क्लेशकारक आहे आयुष्य म्हणून, ते समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि मग दासाला बोध करतायत की हे सगळे दुःख भोग जर टाळायचे असतील तर तुझ्या ठिकाणी या सर्वाबद्दल विरक्ती निर्माण झाली पाहिजे. नको आता हे सगळं. विरक्ती म्हणजे काय? आता हे नको, याच्यापासून मला वेगळं व्हायचंय. जे मी या सगळ्या 5 प्रपंचाचं म्हणून जे काही उभं राहिलेलं आहे, जग, संसार, प्रपंच, व्यवहार, हे सगळं, ह्याच्यापासून मला आता वेगळं व्हायचं आहे. आणि मुळातलं जे आहे स्वरूप म्हणून ते मला जाणायचे, ते मला ओळखायचे, ते आत्मसुख मला हवं.
मग त्याला म्हणून आता हा जो 10वा समास आहे तो वैराग्य निरूपण आहे. वैराग्य यायला पाहिजे. 3ऱ्या दशकामध्ये शेवटी सांगतायत. मग वैराग्य निर्माण झालं की पुढची पायरी आहे ती 4थ्या दशकामध्ये आहे. 4थ्या दशकामध्ये दासबोधाच्या 9विधा भक्ती सांगितली. मग तू 9 प्रकार विविध प्रकारे काही कर, पण भक्तीच्या वाटेवर आपलं पाऊल टाक पहिलं. मग ते 9 प्रकारची भक्ती सांगितली. ती भक्ती कोणाची इथे पुन्हा लक्षात घ्या. जगामध्ये भक्ती देवाची, देवभक्ती करतात सगळे लोक. काहीतरी आपल्याला प्राप्त व्हावं, काहीतरी सुख मिळावं, ऐश्वर्य मिळावं, समृद्धी मिळावी म्हणून. इथे दासबोधामध्ये तुम्हाला 9 प्रकारची भक्ती जी सांगतायत समर्थ, 9विधा भक्ती म्हणून, ती भक्ती सद्गुरु भक्ती आहे. सद्गुरु भक्ती म्हणजे जे मूळ तत्व, ज्याला तुम्ही आम्ही परमात्मा म्हणतो, श्रीराम म्हणतो, ते मूळ तत्व, त्याची भक्ती, मुळाची भक्ती, कुठच्या देवदेवतांची नाही. म्हणून सद्गुरु भक्तीचं महत्व ते आहे. आणि सद्गुरु भक्ती म्हणून स्वरूपच आहे ते, ज्याचं त्याचं प्रत्येकाचं. मग सद्गुरु भक्ती म्हणून वेगळी काही भक्ती नाही होत आहे. जी काही सद्गुरु भक्ती म्हणून तुम्ही करणार ती स्वरूप भक्ती होते, स्वतःची भक्ती होते, निज भक्ती होते. आणि तुम्ही आम्ही व्यवहारामध्ये मध्ये प्रपंचामध्ये सुद्धा, ह्या जीवनामध्ये जगताना सुद्धा जे काही व्यवहार म्हणून करतोय आपल्या आयुष्यामध्ये, आपल्यासाठी म्हणून करतोय, ती आत्मभक्ती आहे. हे नंतर तुम्हाला उमगणार. ती आत्मभक्तीच आहे, ती स्वरूप भक्तीच आहे. आणि तीही मुळा सर्वांशाने सद्गुरु भक्ती आहे. हे कळणार. बघा, लक्षात घ्या. आजचा दिवस, हा पुढचा वाचा, मग आजच्या दिवसाच्या पुढे पुढच्या वाचा, पुढच्या शेवटी शेवटच्या मोठ्याने वाचा. नाही, पुन्हा जरा हेच ऐकोनी बोल भाविक, कैसे निघडे जी सार्थक. सांगा स्वामी अमलोक चुके जैने. देवासी वास्तव्य कोठे, तो मज कैसे नि भेटे. दुःख मूळ संसार तुटे, कोणे परी स्वामी. दडपुडी भगवत प्राप्ती, होऊन चुके अधोगती. ऐसा उपाय कृपामूर्ती, मज दिनास करावा. वक्ता म्हणे हो एक भावे, भगवत भजन करावे. तेने होईल स्वभावे समाधान. कैसे करावे भगवत भजन, कोठे ठेवावे हे मन. भगवत भजनाचे लक्षण, मज निरोपावे. पाहता आजचा दिवस जो आहे तो कोणता दिवस आहे? रामनवमी. कोणता? मोठ्याने सांग. रामनवमी. बरोबर आहे, रामनवमीचा दिवस आहे. श्रीराम हे समर्थ रामदास स्वामींचे सद्गुरु. लक्षात घ्या, समर्थांना प्रत्यक्ष श्रीरामांकडून नाममंत्र प्राप्त झाला. ते समर्थ शिष्य कोणाचे आहेत? श्रीरामांचे. हे आधी पहिल्यांदा समजलं पाहिजे. आणि आज रामनवमी म्हणजे कोणाचा जन्मदिवस आहे? श्रीरामांचा जन्मदिवस आहे. बघा कस या आजचा दिवस तर फार विशेष आहे. विशेषामध्ये विशेष आहे आजचा दिवस. रामनवमी म्हणजे श्रीरामांचा जन्मदिवस, जयंती, श्रीराम जयंती म्हणा रामनवमी. आणि हा दासबोध तुम्ही आम्ही जो वाचतो आहोत याचे करते समर्थ रामदास, त्यांचाही आज जन्मदिवस आहे. जे श्री रामदास स्वामींची जयंती सुद्धा आज आहे. हा ग्रंथ आपल्या भाऊसाहेब महाराजांना कोणामुळे कळला? दासबोध ग्रंथ तर भाऊसाहेबांचे सद्गुरु गुरुलिंग जंगम महाराज.
माहित आहे सगळ्यांना. त्या गुरुलिंग जंगम महाराजांना एका ठिकाणी ते चालले असताना कुणीतरी घोडेस्वार आला, असा पांढऱ्या शुभ्र अश्वावरून एक स्वार आला आणि त्याच्या हातात तो ग्रंथ होता दासबोध. आणि त्या व्यक्ती म्हणा, ऋषी म्हणा, मुनी म्हणा, कोणी साधू पुरुष म्हणा, त्या साधू पुरुषाने तो आपल्या हातातला ग्रंथ गुरुलिंग जंगम महाराजांच्या हातात. गुरुलिंग जंगम महाराज तुम्हाला माहित असावं, माहिती आहे ना गुरुलिंग जंगम महाराजांनी कशी काय म्हणतात त्याला, नेम म्हणतात, ध्यान म्हणा, रानामध्ये जायचे. त्यांचा व्यवसाय होता मेंढपाळ वगैरे. मूळ ते विणकर समाजातले होते, परंतु मेंढपाळाचा व्यवसाय ध्यानाला आणि परमार्थाला खूप चांगला आहे असं त्यांना कळलं. आणि मग रानामध्ये घेऊन जायचे मेंढ्या, आणि बरोबर काही इतर गवळी कोणी असतील त्यांना सांगितलं जरा लक्ष ठेवा रे बाबा. आणि स्वतः एका झाडाखाली कुठेही बसून सकाळपासून ते संध्याकाळ होईपर्यंत ध्यानात असायचे, ध्यान करीत बसायचे. असं अखंड ध्यान ज्या गुरुलिंग जंगम महाराजांनी केलं त्यांना दासबोध प्रत्यक्ष त्या साधू पुरुषाने कोणी हातात ठेवला आणि सांगितलं हे वाच, याचं अवलंबन कर, हे तुझ्या वाचनात असू. आणि काय सांगितलंस असं म्हणतात. तो दासबोध ग्रंथ जो प्राप्त झाला त्यांना दिला गुरुलिंग जंगम महाराजांनी, ते स्वतः समर्थ रामदासच होते असं सांग. आणि तो मग नित्य वाचनात गुरुलिंग जंगम महाराजांचे असायचे. आणि मग पुढे त्याच्यावरच निरूपण काय, ते निंबर्गीला ते मारुतीचं देऊळ आहे, तिथे गुरुलिंग जंगम महाराज बसायचे आणि त्याच्यावरच निरूपण करायला त्यांनी सुरुवात केली. मग शिष्य समुदाय इतर लोक जमायला लागले. नंतर तुम्हाला माहिती आहे ते रघुनाथ प्रिय महाराज साधू बुवा त्यांचे तुम्हाला माहिती आहे, ते आले. मग भाऊसाहेब महाराज आले. हे सगळ्यांनी तिथे श्रवण केला दासबोधाचे, माहित पाहिजे तुम्हाला. आणि मग अशा प्रकारे दासबोध आपल्या ह्या संप्रदायामध्ये आला. आपला संप्रदाय आता लक्षात घ्या, हिंचगिरी संप्रदाय जो आपण तुम्ही म्हणतो तो स्थापन केला भाऊसाहेब महाराजांनी. स्वतः भाऊसाहेब महाराजांनी सुद्धा ध्यान जे केलं तुम्ही ऐकून आहात सगळेजण. कट्टाचा नेम असं शब्द वापरत असत. म्हणजे एकदा बसलं आणि ठरवून बसले का जागी मग आता तासभर उठणार नाही किंवा 3 तास उठणार नाही, 4 तास उठणार नाही, 5 तास, 6 तास ते आपल्या शिष्याना स्वतः बसवायचे ध्यानाला. स्वतः त्यांनी 18 तास ध्यान केलं भाऊसाहेब महाराजांनी. पडायला होईल म्हणून त्या काळात शेंडी ठेवायची. मग शेंडीला गाठ मारून कुठेतरी वर टांगून ठेवायची, म्हणजे झोप लागते ना, दुलकी येते, ते होऊ नये म्हणून. कट्टाचा नेम त्यांनी केला. हा बरं. तेव्हा नंतर भाऊसाहेब महाराजांना असं वाटलं की आपल्याला कळलेलं आहे, आपल्याला जे कळलेलं आहे ते इतरांनाही कळावं. साधू पुरुषाला तेच वाटतं की मला कळलं, माझं कल्याण झालं पण ठीक आहे, परंतु आता सर्वांना हे कळलं पाहिजे. आत्मज्ञान म्हणून जे आहे, ज्याच्यामुळे भगवत ज्ञान होत आहे, भगवंताचं ज्ञान होत आहे, ते आत्मज्ञान, हे आता सर्वांना कळलं पाहिजे. आणि मग त्यांनी स्वरूप संप्रदाय म्हणून जो मुळातला तो पुढे चालू राहावा म्हणून ह्या दासबोधाचीच निवड केली आपला संप्रदायाचा ग्रंथ म्हणून, गुरु ग्रंथ म्हणून. आता लक्षात येतंय, श्रीराम सद्गुरु गुरुग्रंथ लिहिणाऱ्या रामदास स्वामींचे सद्गुरु, त्यांचा हा ग्रंथ तुम्हा आम्हाला उपलब्ध झाला तो भाऊसाहेब महाराजांमुळे, हिंचगिरी संप्रदायामध्ये. त्याच्या आधारे आम्ही आता हा आत्मशोध घेत आहोत. आणि हा भक्ती मार्ग जो भाऊसाहेब महाराजांनी तुम्हाला दाखवला,
त्या वाटेवर तुम्ही आम्ही चालतो. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला ही सोपी वाट आहे, सहज वाट आहे आत्मस्वरूप प्राप्तीची, परमात्मा प्राप्तीची सोपी वाट आहे. कोणती वाट आहे? तर भाऊसाहेब महाराजांनी सांगितलं, काही करू नका, फक्त 4 भजन मी तुम्हाला करायला सांगतोय. म्हणून पहिलं भजन म्हणजे ज्याला तुम्ही आम्ही काकड आरती म्हणतो, काकड आरतीचं पहिलं भजन. नंतर दुसरं भजन म्हणजे आपण सकाळचं भजन करतो, पूजा करतो, एखादा समास वाचतो दासबोधाचा. नंतर तिसरं भजन म्हणजे दुपारचं भजन, धन्यो प्रदक्षिणा म्हणतो की नाही, पूर्वी दुपारच करायचे हे भजन. कळलं का? आता लोक कामात धंद्याला असतात, संध्याकाळी कामावरून आल्यावर मग संध्याकाळचं भजन तुम्ही आम्ही करतो, आणि रात्रीचं भजन. हे कसं ठरवून संप्रदायाचं म्हणून, एक शिस्त म्हणून प्रत्येकाला असावी म्हणून 4 भजन करा एवढंच सांगितलेलं आहे, बाकी काय करायचं नाही. त्यामुळे भाऊसाहेब महाराजांच्या सर्व शिष्यांनी 4 भजन केली आणि ध्यान केलं, नामस्मरण म्हणून. नामस्मरण करता करता ध्यान, एका जागी बसायचं, नामस्मरण करायचं. भाऊसाहेबांची आज्ञा सिद्धरामेश्वर महाराजांनी पाळली. आपण त्यांचं नाव घेतो, त्यांचं स्मरण करतो, सिद्धरामेश्वरांचं उदाहरण सांगतो. आणि सिद्धरामेश्वर महाराजांनी तेच सांगितलं की मी तुम्हाला काही करा म्हणून सांगत नाही, करायचं असेल एक सद्गुरु भक्ती म्हणून तर फक्त 4 भजन करा. तेव्हा निसर्ग महाराजांनी, रणजित महाराजांनी आणि समजा काळसिद्धेश्वर त्यांचे शिष्य होते, आणि इतरही कोणी बरेच शिष्य, त्या सर्वांनी आपल्या गुरूंची आज्ञा म्हणून, सिद्धरामेश्वर महाराजांची आज्ञा म्हणून 4 भजन केली, बाकी काही करायचं नाही. एवढं लक्षात ठेवा. नाम मंत्राचं स्मरण ठेवायचं, नामाची आठवण ठेवायची. नाम म्हणजे सद्गुरु, नाम म्हणजे स्वरूप, आत्मरूप. तो त्या नामा वेगळं स्वरूप नाही, नामा वेगळा सद्गुरु नाही. नामाचं महत्व लक्षात ठेवा, हे महत्व जाणा, हे ओळखा. तर आज भाऊसाहेब महाराजांची सुद्धा जयंती आहे, रामनवमीच्या दिवशी. आणि तुम्हाला मगाशी म्हटलं ना की हा विशेषामध्ये विशेष काय आहे आजच्या दिवसाचं, तर आजची जी तारीख आहे इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे, इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे, ती तारीख म्हणजे कोणती? आजची तारीख नाही, तारीख कोणती आजची? 17 एप्रिल. 17 एप्रिल ही इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे निसर्गदत्त महाराजांची जयंती आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे आपण म्हणतो चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती असते. 17 एप्रिल या तारखेला तेव्हा हनुमान जयंती होते. पण आता ही तारीख आलेली आहे, म्हणजे श्रीरामनवमी म्हणजे श्रीराम जयंती, न श्रीरामनवमीच्या दिवशी भाऊसाहेबांची जयंती, आणि पुन्हा आज निसर्ग महाराजांची, सद्गुरु समर्थ निसर्ग महाराजांची जयंती आज आलेली आहे इंग्रजी तारखेप्रमाणे. हा काय म्हणा, दुग्ध शर्करा योग म्हणा, अमृत योग म्हणा, असा योग आहे. अतिशय आनंदाचा असा हा तिथीचा उल्लेख आज करता येईल विशेष म्हणून. ठीक आहे, जरा शेवटचा. वदने बोले धरिले सदृढ पाऊले, कंठ सद्गतीत गळाले अश्रुपात दुखे, देखोनी शिष्याची अनन्यता, भावे ओळला सद्गुरु दाता, स्वानंद तुंबळेला आता पुढिले समासी. स्वानंद तुंबळेला आता कधी तुंबळे? स्वानंद, स्वतःचा आनंद म्हणून, स्वरूपाचा आनंद म्हणून तो कधी तुम्हाला अनुभवाला येणार आहे, कधी प्रचिती येणार आहे? जेव्हा तुम्ही आणि सद्गुरु यांचं काय म्हणा त्याला, यांचा संगम होणार.
जोपर्यंत तुम्ही स्वतःला सद्गुरूपासून वेगळे समजतात तोपर्यंत काही घडणार नाही. मग सद्गुरू भक्ती कशी आहे आणि काय आहे याची आधी उमज तुम्हाला यायला पाहिजे. एक तर असं आहे की देव वेगळा आणि कोणी सद्गुरू वेगळा असं नाहीये. सद्गुरू वेगळा कोणी देव असं ज्याला वाटतं तो शिष्य करंटा. सद्गुरू हाच देव, सद्गुरू शिवाय कोणी नाही, काही नाही, असा भाव तुमच्या ठाई निर्माण झाला पाहिजे. एकमेव माझा सद्गुरू, माझं रक्षण करता, माझा त्राता, माझं कल्याण, माझं निधानाचं निधान, कल्याणाचं कल्याण काय असेल तर माझा सद्गुरू, हा भाव झाला पाहिजे. ठीक आहे, पण हे सुद्धा द्वैतामधलं आहे, हेही द्वैत आहे. मग अद्वैत काय? आमच्या महाराजांनी आम्हाला सांगून ठेवले ते तुम्हाला सांगतो. अद्वैत काय आहे, त्या नामाचा अर्थ काय आहे ते ओळखलं पाहिजे प्रत्येकाने, जाणलं पाहिजे प्रत्येकाने. नामाचा अर्थ सद्गुरूंनी काय सांगितलेला आहे की ते जे नाम आहे ते सद्गुरूच आहे. बरोबर आहे, सद्गुरूकडून प्राप्त झालं म्हणजे सद्गुरूंच आहे. परंतु त्याचा अर्थ खाल्ला तुम्ही स्वतःशी की तुम्हाला ते कळणार आहे की नामा वेगळा देव नाही, तसं नामा वेगळा सद्गुरू नाही, आणि तुझ्या वेगळा सद्गुरू नाही, तुझ्या वेगळं ते नाम नाही. तर ते नाम काय आहे? तुझंच आहे, तूच आहेस, स्वरूपच आहे. हे नामाचं महत्व जाणं. मग तुझे ठेवलेलं जे 12 दिवसांनी बारशाला ठेवलेलं नाव आहे ते विसर, ठेवू नको लक्षात, विसरायचंच आहे. हे तुमचं नाव जे ठेवलेलं आहे बारशाला, विसरा ते, काढून टाका. ते व्यवहारासाठी वापरा पण काढून टाका. तुमचं नाम सद्गुरूंनी दिलेलं आहे ते नाम. नाम शब्दाचा अर्थ दुसरा काय होतोय पुन्हा? नाहम. नाहम हा जो मी म्हणून आहे तो नाही, न अहम हा मी नाही, नाहम. मग कोण असं म्हणायचं? महाराजांनी सांगितलं आम्हाला हेच, आय एम दॅट, सोहम नाहम. तो मी आहे, तोच मी आहे, त्याच्याशिवाय मी नाही. हे ह्या भाऊसाहेबांच्या संप्रदायाचं सार आहे. आमच्या निसरत्न महाराजांच्या शिकवणीचं हे सार आहे की तूच आहेस, तुझ्या वेगळा देव नाही, तुझ्या वेगळा धर्म नाही, तुझ्या वेगळं कोणतं काही भजन भक्ती नाही. ते 4 भजन होत आहेत की तुझी स्वतःची भक्ती तू करतो आहेस, याच्या वेगळं काय करणार तू? त्या स्वतःला प्रसन्न करणं हे सगळं स्वप्रसन्नतेसाठी आहे. हे भजन करायचं ते आपलं भजन आहे, माझं भजन मी करतोय. घाबरू नका म्हणून नित्य नेमाने करा, कुचराई करू नका, काटेकोरपणे शिस्तीत करा, ती वेळ पाळा. सद्गुरूला प्रसन्न करायचंय म्हणजे कोणाला प्रसन्न करायचंय हो साहेब? सद्गुरूंना प्रसन्न करायचं म्हणजे कोणाला प्रसन्न करायचंय? सांगा आता, उत्तर द्या पटकन. कोणाला प्रसन्न? मोठ्याने सांगितलं पाहिजे. मग आपल्याला, आपण आपल्याला प्रसन्न करायचं आहे. दुसऱ्याला प्रसन्न करणं सोपं आहे. उलट मी जर गुलाबाचं फुल घेतलं आणि तुला दिलं, एवढा आनंद वाटतो तुला. ते रामकृष्ण परमहंसांची असं सांगतात, ते भक्ती करायची, देवीची भक्ती करायची, ते काली मातेची पूजा करता 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 कधी कधी त्यांच्याकडून काय घडायचं, फुलं देवीला व्हायच्या ऐवजी ती फुलं आपल्याच मस्तकावर ठेवायचे. ते लक्षात घ्या काय आहे. द्वैत भक्ती होत नाही तिथे. मग तुम्ही जेव्हा भक्ती करता करता एकरूप होता, तिथे तुम्हालाच कळतं की ही आपली भक्ती आपण करतोय. तुम्हाला ते उमजतं. मग इथे तुम्ही कराल पूजा,
तसबिरी असतील, मूर्ती असेल, समाधी असेल, काही कराल, पूजा करताय तुम्ही, पण तू सर्व चराचरामध्ये तूच आहेस. सर्व चराचर भरून उरला तो तूच आहेस, वेगळा नाही तुझ्या वेगळा. मग पूजा करता 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 त्या तादात्म्यामध्ये तुम्हाला समजतंय की ही माझी भक्तीच मी करतोय. मी खाईन ते अन्न प्रभू नैवेद्य जाणं, मी चालेन ती यात्रा. मग मी चालतो ती यात्रा घडते, तीर्थयात्रा घडते. खातो मी ते माझं नैवेद्य, माझा मला जो घेतोय तो त्या भगवंताला मी अर्पण करतो आहे. मी जे वस्त्र नेसतोय ते पितांबर तुला नेसवतोय. काय आहे तर हे भक्तीचं हे मर्म जाणा, वर्म ओळखा. भाऊसाहेबांनी त्या हिंजगिरीला जो वृक्ष लावला, त्याचा वटवृक्ष आज झालेला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये भाऊसाहेबांची भक्ती पोहोचलेली आहे. आणि त्या भक्तीतून मग पहिली भक्ती आहे, पहिली भक्ती आहे. त्या भक्तीतून हे ज्ञान होतं. मग आपणच स्वयं निजांगे परमात्मा कसे आहोत. त्या भक्तीतून ज्ञान निर्माण होतं आपे आप कुदरती स्वभावतः सहज निसर्गतः ते आपोआप होतं. तर ज्ञानाच्या मागे लागायची काही गरज नाही. आमच्या महाराजांनी आम्हाला सांगून ठेवले काय करायचं आम्हाला ते ज्ञान. महाराजांनी ज्ञान सांगितलं, परंतु त्यांनी केली ती भक्तीच केली, सद्गुरु भक्ती केली. सोडलं नाही भजन शेवटपर्यंत आमच्या महाराजांनी, रणजित महाराजांनी सुद्धा, सिद्धरामेश्वर महाराजांनी, कोणी सद्गुरु भक्ती सोडली नाही शेवटच्या श्वासापर्यंत. तेव्हा भक्ती ही ज्ञानाची माता आहे, माऊली आहे. ज्ञान आपे आप त्या भक्तीतून निर्माण. त्या मुळामध्ये काय हवं? भक्ती आहे. भक्ती महत्वाची आहे, सद्गुरु भक्ती महत्वाची आहे. त्या सद्गुरु भक्तीच करा. सद्गुरु वेगळे, तुम्ही नाही, कधीच नसता, हेच जाणं, हे ओळखा. 4 भजन करा, बाकी काय करू नका. आमच्या महाराजांनी काही करायचं नाही, काही करायचं नाही, हे फक्त ओळखायचं आहे. हे ओळखण्याची गोष्ट आहे, काही करायची गोष्ट नाही आहे. फक्त करायचं असेल तर 4 भजन करा, भाऊसाहेबांनी घालून दिली. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. जया नावडे नाम त्याये मजाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची. मनोनी अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती. हे पहा आता जे नामाचा उल्लेख आलेला आहे ना, तेच आहे ते. तर नाम तुम्हाला मत भाग्य, तुमचं भाग्य थोर म्हणून तुम्हाला सद्गुरूंचं हे नाम प्राप्त झालेलं आहे. तर हे नाम जर तुम्हाला आवडलं नाही, नाम जर घेतलं नाही, बघा काय तुमचा अनुभव. मग हे जे काही आहे ना प्रपंचाचा त्रासदायक म्हणून त्याचा त्रास होतो. जो नामाची सतत ध्यास घेऊन, निष्ठा घेऊन ठेवून नामस्मरण करतो, त्याला हे यम नियम जाचक होत नाही, त्याला यमाचा त्रास होत नाही. ते विषय बाधा, विषयाचा उल्लेख मगाशी आलेला ना, हे सर्व जे विषय आहेत ना ते तुम्हाला बांधून ठेवतात आणि दुःख देतात, त्रास देतात. यांच्यापासून वेगळं व्हायचं असेल तर नामाचा आधार घ्या. मग यमाची बाधा तुम्हाला, ह्या सगळ्याची बाधा तुम्हाला होणार नाही, विषय बाधा होणार नाही. नाम मंत्र सोपा आहे, त्याचं सतत ध्यासाने स्मरण करा. हे नामाचं महत्व. पुढचा वाचा. लीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागे संतोष व्हावे. देहे कारणी
सत्कर्णी सर्व लावीत जावे सगुणी अति आदरेसी भजावे. बघा, सत्कारणी लावा. हे सगळं जे काही तुमचं क्रिया कर्म धर्म जो आहे तो सत्कारणी लागला पाहिजे. सत्कारणी लागण्याचं सोपं त्याचं गमक काय, कसं लावाल तुम्ही? तर जे जे तुम्हाला इतर म्हणून वाटतंय, दुसरं म्हणून वाटतंय, ते तुमचं स्वरूप आहे असंच समजा. म्हणून सगुण म्हणून जे काही तुमच्या पुढे उभं राहिलेलं आहे ते आपलंच रूप आहे. सर्व चराचर भरुनी आपणच आहोत असं पहा, असं पाहण्याची दृष्टी ठेवा. मग अवघड सुखमय आहे. आपलं अंग आहे हे सगळं, आपलाच अनुभव आपल्याला येतोय. अशी दृष्टी निर्माण झाली की दुःख वाटत नाही असं होणार. तुम्हाला सुखच सुख वाटणार. सगुणी अति आदर एसी भजावे. मग तुम्ही तुमची वृत्ती परोपकारी होते. आपल्याजवळ काही ठेवत नाही, दुसऱ्यांना मदत करतोय, सहाय्य करतोय, प्रेम दृष्टीने पाहतोय सर्व चराचराकडे, असं होतंय. मग अवघं तुमचं जीवन भक्तिमय होतंय. भक्तिमय व्हावं. एक नामाचा आधार घ्या. दुसरी गोष्ट, सर्व चराचर आपलंच आहे, आपणच आहोत. एक देव स्वरूप आहे, सद्गुरु स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, असा भाव तुमच्या ठाई निर्माण होऊ द्या. पुढचा श्लोक. हरी कीर्तने प्रीती रामी धरावी देहे बुद्धी निरूपणी विसरावी परद्रव्यानी कांता परावी यदती मना सांडी जीवी करावी. भाऊसाहेबांनी जे संप्रदाय स्थापन केला असे काही नियम त्यांनी घालून दिलेले होते की दुसऱ्याची संपत्ती पैसा याची अभिलाषा ठेवू नका. फार असे नियम त्यांनी घालून दिले संप्रदायाचे, लक्षात घ्या. तर कोणासाठी हे सगळं करायचं आहे? आपल्यासाठी करायचं. ते आपली वृत्ती ही अशी तयार झाली पाहिजे की अवघं जे आहे ते भगवत स्वरूप आहे. आणि लोभ, आशा, ममता वगैरे मगाशी समासामध्ये उल्लेख आहे, हळूहळू 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 कमी कमी होत जायला पाहिजे. कारण हे नंतर निर्माण झालेले आहेत. देहामुळे निर्माण झालेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. आणि देह तर खरं नाही, कारण तो टिकत नाही. खरं काय, शाश्वत काय? आत्मा, परमात्मा. आत्मज्ञान म्हणून तुझं जे कळते पण आहे ते परमात्म्याला कळते आपण आहोत म्हणून. ते आत्मज्ञानच सत्य आहे. बाकी अवघड जे काय आहे देहाला लागून निर्माण झालेलं आहे ते कधीतरी नाहीच होणार नाही. आताच नाही म्हणून सोडून द्या. नाहीच असं म्हणून पाहू नका, तिकडे दुर्लक्ष करा आणि केवळ लक्ष स्वरूपी लावा. जे स्वरूप अलक्ष आहे, तुम्हाला कळत नाहीये, जाणता येत नाही, म्हणून नाम जिथे सुरू राहतंय, नाम मंत्र जिथे चालतोय तिथे लक्ष ठेवून राहा. ते आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान हेच परमात्म ज्ञान आहे. असं पहा. पुढे वाचा. प्रिय विन नाना परी बोली जेते परिचित्त दुर्चित ते लाजविते मना कल्पना धीट सैराट धावे तया मानवा देव कैसे निपावे. कल्पना होते ना, जन्मानुभव म्हणून सगळ्या कल्पनेचं हे विश्व उभं राहिलेलं आहे. आणि सैराट धावतोय कल्पनेनुसार. जे वाटतंय तो करतोय, जे काही मनाला वाटेल तसं वागतोय. सैराट म्हणजे एखादं ढोर जसं सैराट होतंय तसा तो माणूस ह्या प्रपंचाच्या अनुभवामध्ये गुरफटतोय, हवं तसं वागतोय, मनाला येईल तसं करतोय आणि दुःख भोगच वाढवत नेतोय स्वतःच्या ठाई. मग त्याला देव कसा पावणार? आता देव पावणार कसा म्हणजे त्याचा तो स्वतःला प्रसन्न, आनंदी, समाधानी कसा करू शकणार? कारण तो तर बाहेरच पाहतोय, प्रपंचाच्याच मागे लागलेला आहे. प्रपंच म्हणजे नंतर निर्माण झालेलं जे आहे ते.
मग लक्ष तिकडून काढून मुळामध्ये जे आपण आहोत तिथे लक्ष लावता आलं पाहिजे. जो लावतो त्याला देव पावतो, त्याचा तो. म्हणून सर्वत्र दृष्टी जी आहे ती काढून घेऊन आत्मदृष्टी ठेवण्याची ज्याची वृत्ती तयार होते, म्हणजे जो भक्तीला लागतो, देवभक्तीला म्हणजे सद्गुरु भक्तीला म्हणजे आत्मभक्तीला, स्वतःला जो प्रसन्न करून घेऊ इच्छितो त्याला. म्हणून तुकारामांनी असं म्हणतो, तुकारामांचं एक आहे अभंग की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. तुमचं मन प्रसन्न राहिलं पाहिजे, प्रसन्न झालं पाहिजे तुमचं तुम्हाला. सर्व सिद्धी तिथे उभ्या राहतात. तर ही काय युक्ती आहे भक्तीची? ही भक्तीची युक्ती काय आहे की आपलं मन प्रसन्न करणं, म्हणजे आत्मा म्हणजे आपण आपल्याला प्रसन्न करणं, ही भक्तीची युक्ती आहे. ती साधा, प्रत्येकाने ती साधली पाहिजे. ठीक आहे, पुढे. विवेके क्रिया पुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया बस, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. विवेकाने विचार करून, विवेक करणं म्हणजे विचार करणं, म्हणजे काय? सत्य काय, असत्य काय, असत्य सोडून द्यायचं. सत्य काय, स्वरूप म्हणून, आत्मा म्हणून, सद्गुरु म्हणून ते घट्ट धरायचं. काय कळत नाही, नाम घट्ट धरा आणि सद्गुरु भक्ती करा, विवेक करा. आणि विवेके क्रिया आपुली पालटावी, आपलं आचरणात बदल घडून आणायचंय. जे देह आणि देहावर आधारित मन तयार झालेलं आहे आणि क्रियाकर्म करतोय, त्याच्या ऐवजी देह सोडून दिला, मग तिथे देव म्हणून जो आत्मा आहे त्याला घट्ट धरलं. सद्गुरूचे चरण म्हणून आमच्या महाराजांनी सांगितलेली पद्धत. तुझ्या ठिकाणी तुला जे कळतं आहे, तुझं ज्ञान तुला आहे, ते सद्गुरु चरण आहेत. कुठे आहे ते पहा, स्वतःच्या हृदयामध्ये पहा. तिथे सद्गुरु चरण घट्ट धरून ठेव. सद्गुरु भक्तीची ती सुरुवातही तिथे आहे आणि तो कळसही तिथेच आहे. सद्गुरु चरणी लक्ष ठेवून राहणं, ते घट्ट धरून ठेवणं हृदयामध्ये. काय कळत नाही म्हणून नाम तिथे घट्ट धरून ठेवा. ठीक आहे. आणि मग काय काय शेवट? बोलण्या सारिखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार ताप. मग संसार ताप तुमचा नाहीसा होणार आहे. कल्पनेचं उभं राहिलेलं हे रान नाहीस होणार आहे आणि तुमच्या ठाई तुमचं आत्मभान उभं राहणार आहे. साक्षात तुमचं तुम्हाला तो आशीर्वाद तुमचाच तुम्ही प्राप्त करून घेता. अशी ही सद्गुरु भक्ती आहे जी भाऊसाहेबांनी तुम्हा आम्हाला दाखवून दिली, तुमच्या आमच्या अशी ओंजळीमध्ये दिली. ती आपण घ्यायची आहे, आपल्या चरणी लावायची आहे, आपल्या मस्तकी धारण करायची आहे. ठीक आहे. जय गुरु. राजा सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज की जय.